फलंदाजीला उतरणारे बॉलिंग टीमचं नाव का? किंग इलेव्हन पंजाब, शिवशाही पंजाब, शिवशाही पंजाब. आणि समोरची टीम कुठली? काय माहिती. पहिला बॉल एजाज रितेशसाठी. रितेशसाठी सुमित फडकेंकडून 3 चौकार मारल्यावर 500 रुपयाचं पारितोषिक. दुसरा चेंडू प्रयत्न चांगला होता, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 रन. वनडी. तीन बॉल 2 रन. पंचांचा निर्णय नो बॉल आणि धावचीसाठी अपील केलं होतं, पण ते थांब रे, थांब. डेड बॉल. 4 बॉल 3 रन. धावची होतात रितेश. सुमित फडकेंचे 500 रुपये वाचले. तसेच आदर्श शॉर्ट बॉल. बॉलर चल रहा है मैं हम लोग. एक 3 रन. एक बॉल बाकी. त्याला उडे गेले 4 धावा. घेऊन जात पैसे घर. 1 धावा. ओके. 1 धावाचा रन आणि 1 डिक्लेअर. असे 2 रन शेवटच्या चेंडूवरती. दुसरं शतक घेऊन येत आहे सुमित. सहा धावा. दुसरी शतक सुमित घेऊन येत आहे. प्रथम यांना पहिला बॉल अरुंद. डावामध्ये 1 रन वाढतोय. 7 रन 0 बॉल. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, परंतु धावची होताना वाचलेत. प्रथम 1 बॉल 8 रन. डॉट बॉल. श्यामला घ्यायला पाहिजे होतं आमच्या टीम मध्ये. चांगली बॉलिंग दिली. विकेट 3 रन दिले जिंकल्या. शिवशाही गोविंदा प्रीमियर लीग पर्व पहिलं. तिसरा सामना 9 रन. 4 रन चौकार. 13 धावा. 4 बॉल. शेवटचे 2 चेंडू. 1 बॉल 5 बॉल 1
स्वाती आणि आमचे नेपाळवरनं फिल्डर मागवलेले निलेश शिगवण साहेब हे देखील इथे मैदानात उपस्थित आहेत. त्यांचे खूप खूप आभार. खूप वर्षांनी काय होईना पण आज मैदानात परत आलेले आहेत. एक धावा स्कोर मध्ये एक धावा वाढत आहे. 14 रन. दुसरं षटक संपलं. बॅट्समनचं नाव हितेश. तिसरं षटक साई मोंडकर. नो बॉल प्लस 1 रन धावून काढला. ते 2 रन मिळून 16 रन. चांद्रशेठ प्रोडक्शन सुमित यांचं 17 रन. 1 बॉल साई मोटकर यांचा. चौकार. साई मोटकर हे जमले असतील. आज गाभी समाजाचे पण राऊंड होते कामोठा. तो थोडे थक गेले. त्यांचा इफेक्ट बॉल वरती जातोय. स्कोर झालाय 21. साई मोटकरांची 3 बॉल. 4 बॉल 3 बॉल. फाटक 22 रन. रेल्वे फाटक उघड. साई मोटकर यांना फाटक उघडला. फाटक 3 बॉल 22 धावा. एक रन वाढतोय. धावा होत आहेत 23. साईला आदर्श डॉट बॉल. लास्ट बॉल. शेवटचं चेंडू आदर्श यांना. धावचीत होत आहेत आदर्श. तिसरं षटकर समाप्त. 23 धावा. नवीन बॅट्समॅन येत आहे. सिद्धेश परब उर्फ पिल्लू. ऋतिक गोवळकर. शेवटचं षटकर चौथं आहे. 24 धावा. शुभम गुप्ता कुठे असतील तर योगेशी संपर्क साधावा. नो बॉल. काय करतोय. प्लस धावून 1 रन काढले. 2 रन 26 रन. सिद्धेश परब यांचा सुंदर असा फटका. परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण सुमित यांच्याकडून. तसेच हितेश हे सुद्धा आपल्या मैदानात पहिल्यांदा खेळतात आणि खूप सुंदर अशी फलंदाजी करतात ते आपल्या संघासाठी. तसेच धावसंख्या झालेली आहे ती 28. खूप छान. पहा एकदा पुन्हा एकदा तोडला आणि तो 4 रन. चौकार. हितेश यांच्या बॅट मधून निघताना धावसंख्या झाली ती 32. आणि ते रन काय थांबवू शकले नाहीत. ऋतिक आपल्या संघासाठी पुढील चेंडू घेऊन येत आहेत. पिल्लू यांनी पुन्हा एकदा
मॅन फ्रॉम पाकिस्तान. शेवटचा चेंडू 34 रन शॉट आणि पुन्हा एकदा मारला होता पण अयशस्वी ठरला होता. पिल्लू यांचा अजून एक रन घेण्यासाठी प्रयत्न होता. धावसंख्या झाली ती 35 आणि समोरच्या संघाला जिंकण्यासाठी 36 म्हणजे 36 धावांची गरज आहे. धन्यवाद बाळकृष्ण लांबू. शिवशाही गोविंदा प्रीमियर लीग पर्व पहिलं. लीग बघण्यासाठी आमचं मैदान खचाखच असं भरलेलं आहे. रात्रीचे 12 वाजले तरी प्रेक्षक काही कमी होत नाहीये. आमच्याकडे पाकिस्तानातून आलेले आहेत, वेस्ट इंडिज मधून आलेले आहेत, भरपूर सारे असे खेळाडू बाहेरून देशातून आलेले आहेत. पाकिस्तानातून आलेले आहेत, न्यूझीलंड मधून आलेले आहेत, ऑस्ट्रेलिया मधून आलेले आहेत. शिवशाही गोविंदा प्रीमियर लीग महिलांचा प्रेक्षणीय सामना हा सेमी फायनल. महिलांचा सामना शिवशाही रॉयल चॅलेंजर आणि शिवशाही मारुली. शिवशाहीची माऊली टॉस विन. त्यांनी टॉस जिंकून त्यांनी पहिलं फलंदाजी करायचं ठरवलंय. चला चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. शिवशाही कॅपिटल्स वेळेचं बंधन आहे आपल्याला. धावसंख्या 35, जिंकण्यासाठी 36 रन. निलेश आणि ऋतिक गोळकर. निलेश शिगवण. शिवशाही कॅपिटल्स लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. निलेश शिगवण हे खास सुट्टी घेऊन नेपाळवरून आपल्या लेग साठी आलेले आहेत. भरपूर वर्षानंतर त्यांनी हातात बॅट घेतलेली आहे. त्यांच्या समोर सोहम टोंडेकर पहिलं षटकार घेऊन येत आहेत. चला शिवशाही कॅपिटल तुम्हाला पेनल्टी लावण्यात येईल का? सोहम क्षेत्ररक्षण सोहम कडून पहिला बॉल. मॅन फ्रॉम नेपाळ अशा म्हणजे फलंदाज निलेश शिगवण खूप सुंदर अशी फलंदाजी करतात आणि पुन्हा ऋतिक यांच्या बॅट मधून पण सुंदर असं क्षेत्ररक्षण. निलेश शिगवण एकेकाचे चॉकलेट बॉय. उन्हात पूर्ण लाल होतात. निलेश तू अजूनही खेळतोस आणि खेळू शकतोस. खूप छान अशी फलंदाजी करतोय निलेश. याआधी तो साई सेशन संघाकडे खेळायचा.
आपल्या संघाकडून थोडासा भूलचूक होते. बारा फिल्डर आपले खेळत आहेत. थोडस लक्ष देऊन खेळवले पाहिजे आपले फिल्डर. पेनल्टी असणार आहे 2 रनांची. सुंदर पण तो डिक्लार मध्ये गेलेला चेंडू चौका आलेला नाही, पण प्रयत्न खूप सुंदर होता. सिद्धेश परब आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येताना संघाची धावसंख्या ती 8. 1 षटकामध्ये 8 धावसंख्या झालेली आहे. अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांचं लक्ष असणार आहे. ऋतिक यांच्या समोर सुंदर पुन्हा गटावला, पण 1-1 रन काय थांबू शकत नाही. आणि निलेश फार चपळ फिल्डर आहेत. चायनावरनं नेपाळवरनं दुबई अशा फिरणारे फिल्डर आहेत ते. शरीर यष्टी पहा, अजूनही खेळत आहेत. सुंदर डिक्लेअर स्वरूपात 1 धाव निलेश यांच्या बॅट मधून निघताना. संघाची धावसंख्या झाली ती 10. शॉट सुंदर. फलंदाजावी असावी तर अशी. तब्बल 24 वर्षानंतर खेळतोय, पण तो बघा अजूनही तसाच आहे. संघाची धावसंख्या 12. चेंडू झालेत 4. पुन्हा एकदा वाईट चेंडू. विराट कोहली नंतर तुमचाच नंबर आहे, निलेश कोहली. सुंदर तिथे आमचे अंपायर आहेत, तिथे पण बघा जरा. अंपायर तिथे 3 ते 4 अंपायर आहेत. इकडे 1 आहे, पाठीमागे 2 आहेत. नंतर 24 वर्षानंतर तो चौका मारलाय निलेश शिगवण यांनी. मला वाटतं तो मंगेश शिगवणला देखील पाठी टाकत असेल धावसंख्येमध्ये. मंगेशने फक्त 8 धावा केलेल्या, याच्या जवळपास 9 ते 10 धावा झालेल्या आहेत. 18 धावसंख्या झाल्या 18. पुढील षटक घेऊन आले ते प्रथम पाटील, मॅन फ्रॉम कोरलाय बोरलाय. चौका सुंदर. बॉल लागेल त्याची रिषभ आणि त्याच्या बाबांनी काळजी घ्यावी, थोडा आत राहायचंय.
संघाची धावसंख्या झाले 22. पुन्हा एकदा तोडला पण तो षटकार निघाला आहे आणि आपल्या इथे षटकार नसल्यामुळे तो फलंदाज बाद होत आहे. संघाची धावसंख्या स्थिरावले 22. धावांची गरज आहे अजूनही. श्रीवर अजूनही या षटकामध्ये 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या स्थिर होते 22. खूप सुंदर फटकेबाजी करतायत निलेश प्लस सुवेद. संघाचे कर्णधार आहेत ते. डावखुरा फलंदाज आपल्या टीम साठी बघूया. आणि ही चप्पल बघा निलेश यांची चप्पल बघा. नवीन नवख्या फलंदाजाला तसे सांगतात तसे ते सांगतायत की तू या मी पळतोय. संघाची धावसंख्या झाली 24. त्यांचा मित्रसंघ खूप खुशीत आहे निलेश यांची फलंदाजी पाहून. मॅन टॉम बापरल श्रीवर्धन तालुक्यातले असे नावाजलेले फलंदाज ते निलेश शिगवण, विराट कोहली, निलेश कोहली, ग्लेन फिलिप्स हे सुद्धा काही कमी आहेत. ग्लेन फिलिप्स शिवाय शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाल्याची 25. अजूनही शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. निलेश शिगवण हे बाद झालेले आहेत. खूप सुंदर फलंदाजी करत होते ते. धावचीत झालेले आहेत. आपल्या संघाला विजयाच्या शिखराच्या थोडंफार जवळ नेऊन ठेवलेले आहे. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 25. आणि सायराज मोंडकरे आता त्याची जागा घेण्यासाठी आले निलेश शिगवण यांची. 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. कंपल्सरी चेस असणारा सामना. हितेश आपल्या संघासाठी 4साठी घेऊन आले. फलंदाजी तर त्यांनी खूप छान केली होती. पाहूया आता गोलंदाजी तितकीच सुरेख करतात का ते. सुमित हो हो खूप छान खूप छान. आदित्य क्या बेटा क्या कॅच बघा त्याने. सुंदर असं क्षेत्ररक्षण आदित्य यांचं. रोशन हे आता त्या सुमित यांची जागा घेण्यासाठी आले आहेत आणि पुन्हा एकदा ठरवलेला आहे पण तो 1 रन काय थांबू शकले नाहीत. धावसंख्या झाली 26. 2 चेंडू 26 रन झालेले आहे. अजूनही जिंकण्यासाठी 10 रनांची गरज. हा चेंडू अवांतर म्हणून घोषित करताना पंच किरण. धावसंख्या झाली ती 27. आणि हा टॅप मारला होता पण टॅप आपलं होतं देण्यात येणार नाही. सिंगल रन म्हणून घोषित करण्यात येणार आहे. धावसंख्या झाल्या 28.
हितेश खूप छान अशी गोलंदाजी करतायत. एकोणतीस धावसंख्या झाले आणि जिंकण्यासाठी 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. फक्त चौकार आणि चौकार. शॉट आरामात. बाबूसाहेब हे आमचे कोच आहेत, तर ते संघाला सांगतात तुम्ही टेन्शन घेऊ नका, एका चेंडू मध्ये काय सारण होणार नाहीये, आरामात खेळा. डिक्लेअर फॉर स्वरूपात एक धाव काढली होती सायरन मुंडकर यांनी आणि धावसंख्या झाले अजून किती मॅच? 31. तर धावसंख्या पूर्णपणे ते लोक पार करू शकले नाहीयेत आणि संघ विजयी झालेला आहे तो शिवसाई कॅपिटल. योगेश बाबा, योगेश बाबा, योगेश या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जो देण्यात येत आहे तो तुम्ही डिक्लेअर करत आहे.